नमस्कार मंडळी. आत्ता आम्ही आलो होतो आमच्या शेतामध्ये आणि अत्यंत सकाळी सकाळीच आम्हाला मूड झाला जांभळं खाण्याचा. त्यामुळे हे बघा एकदम ओरिजिनल जांभळं शेतातले, याला ग्रामीण भाषेमध्ये याला रायजांबू म्हटलं जाते. आणि असली जांभळं काढण्यासाठी आम्ही खूप कौशल्याचं काम या ठिकाणी आमचे दोन बंधू सन्माननीय पलूस पंचायत समितीचे सहशिक्षक नवनाथ जाधव सर, तसेच MD डॉक्टर आमचे कैलास राठोड सर, आणि डॉक्टर ते स्वतःच आयुर्वेदिक असल्यामुळे त्यांना या जांभळाचं आयुर्वेदिकचं पण महत्त्व खूप आहे. त्यामुळे त्यांनी सकाळी सकाळी आम्हाला जरा आशा दाखवली की चला आपण जांभळा खायला जाऊ. आणि त्या आशेपोटी आम्ही सर्वजण हे बघा कसे जांभळं खाली पडत आहेत बघा, पटापट पटापट पटापट. अत्यंत ओरिजिनल जांभळं जर बघायचे असतील तर तुम्हाला 2च मिनिटामध्ये मी ओरिजिनल जांभळाचा एक नमुना हे बघा, हा बघा दाखवतोय. आणि तात्याकडे तर हे आमचे मामा आहेत औरंगाबादवाले, अत्यंत हौशी माणूस जांभळं खाण्यासाठी. चला म्हणल्याबरोबर लगेच गळ्यात टावेल टाकून लगेच मैदानावर हजर असे. असे 2 व्यक्ती वरती जांभळा झाडावर चढलेले बघा. आणि असं म्हटलं जातं की जुन्या काळामध्ये आपली मानव हा चिंपाजीच्या रूपात होता. तर असे चिंपाजीच्या रूपामध्ये हे 2 वरती अत्यंत सृजनशील व्यक्तिमत्व असलेले माणसं वरती पोचलेले आहेत. आणि त्यांना माझी अशी विनंती आहे की झाडाचे फांद्या तुटू शकतात, त्यामुळे हलू नका. आणि वरती गोरमाटी भाषेतला मंगाळो आणि मराठी भाषेतलं मोळ वरती झाडावरती बसलेलं आहे. त्यामुळं कृपा करून तसले अवकीळ कामं काय करू नका. हे मान्य इकडे येत आले. आणि हे आमचे महाराष्ट्र पोलीस अपकमिंग या ठिकाणी आलेले आहेत. हातातले जांभळं मिळू शकत नाहीत, वरून आलेले झेलायचे आणि खायचे. आणि हे चिंपाजीच्या रूपातले माणसं वरती चढलेले आहेत आणि अत्यंत सगळ्या कुटुंबाला जांभळं खाऊ घालण्याचा प्रयत्न हे करत आहेत. यांना खूप खूप धन्यवाद. आणि सर्वांनी असाच आनंद घ्या, जांभळं खा आणि एन्जॉय करा. हे आपला ऊस आहे आणि मधाची माशी चावली. ही आपली शेती आहे, ऊस आहे. ही काय मधाची माशी चावली, वावर आहे तर पावर आहे. आणि इथं आमच्या तात्याला मधाची माशी चावलेली आहे. बरं झालं ती बोटावर चावली, नाकावर चावली असती तर लयच मोठं नाक झालं असतं आणि मग त्यांना खूपच अडचणी फेस करावं लागल्या असत्या. धन्यवाद.